पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया। त्रिवेणी संगमावर शाही स्नानाला प्रशासनाने मनाई केली। सध्या भाविकांच्या वतीने केवळ गंगेमध्ये स्नान सुरू आहे। प्रशासनाच्या वतीने कोणत्याही आखाड्याला अद्यापर्यंत परवानगी देण्यात आली नाही। चेंगराचेंगरीनंतर प्रशासकीय बैठका देखील सुरूच आहे। चेंगराचेंगरीमुळे त्रिवेणी संगमावर आता स्नानाला मनाई करण्यात आली। काही वेळात आखाड्यांचं शाही स्नान ही केवळ माध्यमांमधली माहिती असल्याची माहिती प्रशासनाने दिलेली आहे। तर महत्त्वाची अपडेट या शाही स्नानाच्या संदर्भातली आपण पाहतोय। चेंगराचेंगरी झाली, आतापर्यंत 15 भाविकांचा यामध्ये मृत्यू झालाय, तर शेकडो भाविक जखमी झालेले आहे। मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने आता विशेष खबरदारी घेतली जाते। तर शाही स्नान हे आता थांबवण्यात आलेलं आहे। त्रिवेणी संगमावर शाही स्नानाला प्रशासनाने मनाई केली। सध्या भाविकांच्या वतीने केवळ गंगेमध्ये स्नान सुरू आहे, मात्र प्रशासनाने कोणत्याही आखाड्याला स्नानासाठी परवानगी दिलेली नाहीये। चेंगराचेंगरीनंतर प्रशासकीय बैठका सुरू आहे। या बैठकीमध्ये कोणता निर्णय होतो हे देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तर त्रिवेणी संगमावर शाही स्नानाला प्रशासनाने मनाई केलेली आहे। महंत सुधीरदास आपल्याशी थेट जोडले जातात या कुंभमेळ्यातून। सुधीरदास जी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। खरं तर दुःखद घटना घडली, आतापर्यंत 15 पेक्षा भाविकांचा मृत्यू या चेंगराचेंगरीमध्ये झालेला। आता सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे? कारण जे शाही स्नान होणार होतं ते आता सुरू झाले का? कारण प्रशासनाने देखील अद्यापर्यंत याला परवानगी दिलेली नाहीये। एक अत्यंत दुःखद अशी घटना आज महाकुंभ प्रयागराज या ठिकाणी घडली। चेंगराचेंगरीमध्ये सुमारे 15 भाविकांचा मृत्यू झाला असून असंख्य भाविक त्या ठिकाणी जखमी झालेत। परंतु एक सुधारणा मी या ठिकाणी अशी करू इच्छितो की प्रशासनाने आमच्या आखाड्यांना रोखलं नसून आखाड्यांनी स्वतःहून ही भूमिका घेतली की गर्दी प्रचंड वाढलेली आहे आणि असं असता 13 आखाडे आणि त्यांचे सर्व लाखो साधू हे जर रस्त्यावरती आले शाहीच्या ठिकाणी तर अजून अनर्थ होण्याची शक्यता आहे। म्हणून सर्व आखाड्यांनीच पुढाकार घेऊन आज शाही स्नानाला, अमृत स्नानाला त्या ठिकाणी स्थगिती दिलेली होती आणि उलट पक्षी योगी आदित्यनाथ त्याचप्रमाणे सर्व प्रशासन आम्ही स्नान करावं म्हणून या ठिकाणी मध्यमार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु अजूनपर्यंत अमृत स्नानाचा, शाही स्नानाचा निर्णय आखाड्यांनी घेतलेला नाही। वैयक्तिकरित्या आम्ही परवाचं स्नान तिथे करून घेतलं, परंतु आखाड्याचं स्नान अजून बाकी आहे। मला असं वाटतं की हा एक अत्यंत आदर्शवत असा एक उदाहरण या ठिकाणी आखाड्यांनी पुढे ठेवलेलं आहे आणि प्रशासनाला अत्यंत सहकार्याची भूमिका केलेली आहे। आज साधारणतः 10 कोटी लोक येण्याची शक्यता वाटत होती, परंतु एकंदरीत पाहता किमान 15 कोटी लोक या सर्व पंचक्रोशीत असावेत। त्यामुळे जो एक प्रशासनावरती, पोलीस खात्यावरती अतिशय मोठा लोड आलेला होता, तर आता मात्र साधारण 5 कोटी लोक स्नान करून पुन्हा प्रयागराजच्या बाहेर काढण्यामध्ये प्रशासन यशस्वी झालेलं आहे। अगदी महंतजी, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की आता गर्दी देखील वाढलेली आहे आणि शाही स्नानासाठी साधू महंतांची, संतांची गर्दी होऊ नये म्हणून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही साधू महंतांना, संतांना परवानगी देण्याची शक्यता आहे। त्या संदर्भात काय सांगाल? त्या ठिकाणी आता आम्हाला स्वतःला आम्ही त्या ठिकाणी अमृत स्नान केलेलं आहे, आम्ही पूजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये मुख्य जे असतं ते आमचे निशाण आणि ज्या देवता असतात आखाड्याच्या त्या अजून आम्ही स्नानाला घेऊन गेलेलो नाहीये। कारण आम्ही साधारणतः अमृत स्नानामध्ये प्रातः 2 स्नान करत असतो। पहिलं आमचं वैयक्तिक स्नान असतं आणि दुसरं आखाड्याबरोबरचं जे शाही, ज्याला अमृत स्नान म्हटलंय, ते निशाण, गाजा बाजा, डंका, त्याचप्रमाणे देवता आमच्या सगळ्या आखाड्यांबरोबर असतात। तर असं फार क्वचितच घडतंय आणि मुख्य म्हणजे हा सर्वात महत्वाचा मोठा मुहूर्त होता। तर त्याच्यामध्ये पर्याय असा असतो की आम्ही चांदीचे कलश घेऊन गंगेवरती, त्रिवेणी संगमावरती जातो, त्याचं पूजन करतो, परंतु त्या ठिकाणी आम्ही ते पूजन करून ते पाणी परत आणून देवतांना स्नान घालत असतो। तर त्यामध्ये आता काही आमचे जे प्रमुख शैव संप्रदायाचे जे महंत आहेत, अवधेशानंदगिरी वगैरे, या सगळ्या मंडळींनी गंगा पूजन केलंय त्या ठिकाणी। देवतांना त्या ठिकाणी पुन्हा कुठली अघटित घटना घडून होई नये म्हणून या ठिकाणी वेणी माधव म्हणजे भगवान विष्णू जी देवता, या तीर्थस्थळाची देवता श्री विष्णू आहेत, म्हणून त्या वेणी माधवाचं या ठिकाणी पूजन करून वेणीदान नावाचा एक विधी असतो
तो या ठिकाणी संपन्न केला. आम्ही देखील त्या ठिकाणी स्नानं केलेली आहेत. परंतु अजून आखाड्यांच्या बाबत कुठलाही निर्णय, आखाडे जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत प्रशासन कुठली आडकाठी करू शकत नाही. उलट पक्षी प्रशासन आमच्या मागे लागलंय की तुम्ही शाही स्नान करावं, अमृत स्नान रद्द करू नये, शाही रद्द करू नये. अगदी महंतजी, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की 15 भाविकांचा आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला. विरोधकांच्या वतीने आता असा आरोप देखील केला जातोय की नियोजनाचा कुठेतरी अभाव आहे. तुम्ही स्वतः कुंभमेळ्यामध्ये उपस्थित आहे, काय वाटतं, सरकारच्या वतीने नियोजनाचा अभाव आहे असं तुम्हाला वाटतंय का? मी अजिबात ही गोष्ट मान्य करणार नाही. बरं, फक्त तिथे गंमत अशी आहे की ज्या ठिकाणी बॅरिकेड्स लावलेले असतात शाही स्नानाकरता, आता वास्तविक असं झालं की काल रात्री म्हणजे काल संध्याकाळी 7:10 अमावस्या लागलेली होती आणि त्यामुळे पर्व कालाकरता येणाऱ्या भाविकांचा जो लोंढा होता, म्हणजे काल संपूर्ण दिवसभरामध्ये विशेषतः संध्याकाळ नंतर 3.5 कोटी लोकांनी स्नान केल्याचा प्रशासनाचा आकडा आहे. म्हणजे 5 कोटी, योगी आदित्यनाथांनी आता मुलाखतीत सांगितलं की 5 कोटी लोकांनी काल स्नान केलं. आज साधारणतः आतापर्यंत 5.5 कोटी लोकांनी, म्हणजे कालची 7 वाजेपासून आतापर्यंत 10 कोटी लोकांनी साधारण स्नान केलंय आणि अजून 7 ते 7.5 कोटी लोकांचं स्नान बाकी आहे. त्यामुळे त्याचा जो रिंग रोड कन्सेप्ट असतो, म्हणजे स्नान केल्यानंतर भाविकाला बाहेर काढून देण्याकरता जी रचना असते, जशी आपली एक वेटोळी जिलबी असते त्या पद्धतीची एक रचना असते आणि त्यामधनं कुठेही एकमेकांना ऑब्स्टिकल होणार नाही, अडथळा येणार नाही, अशा पद्धतीची ती रचना करून आपण पाहतायत. आता योगी आदित्यनाथ, माझ्या मागे आवाज येतोय आपल्याला, योगी आदित्यनाथ स्वतः हेलिकॉप्टर मधून या सगळ्या विभागाची पाहणी करतायत. तिच्या योगे कुठेही जर ब्लॉक असेल, काही गर्दी असेल तर प्रशासनाला ताबडतोब या ठिकाणी सूचना देण्यात येत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 5 वेळेला फोन करून सगळ्या परिस्थितीची माहिती घेतली आहे. त्याचप्रमाणे गृहमंत्री अमितजी शहा देखील परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत आणि एवढ्या मोठ्या आयोजनामध्ये अशा पद्धतीचे गोंधळ घडत असतात. त्याचं कारण असं आहे, मी लक्षात घ्या, जिथे बॅरिकेड लावलंय तिथे जर एखादी व्यक्ती 2 वाजता येऊन उभी राहिली असेल आणि त्याच्या मागून येणारा जर लोंढा, तर पुढे असणारा भाविक साधारण 2 ते 3 तासापेक्षा त्या बॅरिकेडचा तिथे उभा राहू शकत नाही. त्याला लघवी आहे, पाणी आहे, देहधर्म आहे. तर त्यामुळे मागचा जर फोर्स झाला तर तो चुळबुळ करायला लागतो आणि त्याचा सगळा प्रेशर जो आहे ना तो बॅरिकेड्स वरती येतो आणि तिथे ढकलाढकली आणि रेटारेटी. हे आपण पाहतात, हे जे लाकडी बॅरिकेड्स दिसत आहेत ना, हे लाकडी बॅरिकेड ताबडतोब तुटतात, म्हणजे त्याचा लोड एवढा असतो. तर वास्तविक पाहता तिथे प्रयाग संगमावरती हा सगळा विषय घडलेला होता. तो संगमचा जो घाट आहे तो संपूर्ण मोकळा केलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती भाविकांना स्नान करून बाहेर जाण्याची विनंती पोलीस प्रशासन, इथले असलेले SRP आणि प्रशासनाच्या वतीने स्थिती अतिशय कंट्रोल मध्ये आलेली आहे. व्यवस्थितरित्या सगळं सुचारू रूपाने सुरू झालंय. अफवांवरती लोकांनी हे करू नये. महाराष्ट्रातली बरीचशी मंडळी या ठिकाणी आलेली होती. आमचा एक सगळा ग्रुप त्या ठिकाणी व्हॉट्सअप आहे. महाराष्ट्रातनं आलेली सगळे भाविक या ठिकाणी सुरक्षित आहेत आणि त्याची आम्ही काळजी घेत आहोत. अगदी महंतजी, शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, सध्या नाशिकच्या रामकुंडावर देखील स्नानासाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळते. खरं तर तुमची कार्यभूमी नाशिक आहे आणि जे भाविक प्रयागराजला पोहोचू शकलेले नाहीयेत त्यांनी सध्या नाशिकमध्ये रामकुंड परिसरामध्ये गर्दी केलेली आहे स्नानासाठी. तुम्ही काय आवाहन भाविकांना कराल? आम्ही सुमारे 2 दिवसापूर्वीच नाशिक प्रशासनाला याबाबतची कल्पना दिलेली होती की ज्यांना प्रयागला स्नान करणं शक्य नाही ते सर्व मंडळी नाशिकला रामतीर्थामध्ये स्नानाला येऊ शकतात. त्यामुळे मोठी गर्दी येऊ शकते. सुमारे 50 लाखाच्या आसपास भाविक नाशिकला येऊन गेल्याची माहिती मला समजलेली आहे. तर मला असं वाटतं की आपण कंपॅरेटिव्ह नाशिक आणि प्रयागचा जर विचार केला तर नाशिकला क्षेत्र आपल्याकडे खूप कमी आहे. अगदी रस्ता रुंदी, त्याप्रमाणे इथले जे रस्ते आहेत किंवा आखाड्यातले जे प्रामुख्याने जे रस्ते आहेत ते अतिशय मोठे रस्ते आहेत. म्हणजे सुमारे 5 पदरी 6 पदरी गाड्या जसं आपण एक हे ठेवू अशा पद्धतीचे मार्ग, कारण इथे जागा संगमावरती खूप मोठी आहे आणि नाशिकला आपल्याकडे जागा आणि रस्ते थोडे अरुंद असल्यामुळे आपल्याला विशेषत्वाने नाशिक कुंभमेळ्याच्याही संदर्भात प्रशासन
प्रशासनाला खूप अगदी काळजी घ्यावी लागेल. मी आदरणीय मुख्यमंत्री त्याचप्रमाणे पालकमंत्री गिरीशजी नाईक या आमचे गिरीश महाजन साहेब, माणिकराव कोकाटे साहेब यांच्याशी देखील मी हा विषय बोललेलो आहे आणि आम्ही सर्व संपर्कात आहोत. अगदी महंतजी धन्यवाद. तुम्ही लोकशाही मराठी सोबत जोडले गेलात, महत्त्वाची चर्चा केली, दुर्घटनेच्या संदर्भात माहिती दिली, नियोजनाच्या संदर्भात आणि एकंदरीत कुंभमेळ्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती तुम्ही दिली. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.